तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता। जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता। जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता। अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लोह से ये लोहा पिघल नहीं सकता। 200 दिवस न बोलता काढल्यात, त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जीवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कुणी केली, भलेही ते बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? मंडळ सदस्य आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे नेते माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी कार्यक्रमात संबोधित करतील. आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्याबद्दल स्वागत करूया. बघितलं ना आगे बडू झाल्यावर काय होतं ते. निर्धार नवपर्वाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ, आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित संबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि भगिनींनो, मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही. कारण सांगितलं नाही, पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल. इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखी नाही आहे. म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे, आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती आहे. पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले. आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना आपण बऱ्याच दिवसांनी बोलतोय. राजळ न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे. 200 दिवस न बोलता काढल्यात आणि या 200 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जीवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कुणी केली, भलेही ते बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं वैर माझ्याशी नव्हतं. वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढंच सांगणार, हे बरे झाले
दिला अंधार तू इतका मला, हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आत लागली उजळाया. आणि ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली, त्यांच्या प्रती 4 ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण मी संपवणार आहे. तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लोह से ये लोहा पिघल नहीं सकता. आज अनेक दिवसानंतर तटकरे साहेबांचं आगमन या जिल्ह्यात झालंय. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांचं या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्या अपेक्षेने ते इथं आलेत त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. खर तर जीवनामध्ये येणाऱ्या काळोखाला फाडून उद्याची स्वप्न रंगवण्याची जिद्द त्यांच्या मनी आहे. ते माननीय आमदार धनंजय मुंडे साहेबांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तटकरे साहेब आगे बढ़ो. माननीय खासदार तटकरे साहेब टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू. राज्यभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपूर्व यश संपादित केल्याच्या नंतर ज्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ताकद आणि शक्ती पक्षाला नियमित मिळत असते, त्या कार्यकर्त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्धार नव पर्वाचा हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवत उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्याच्या दौऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी येत आहेत. आजच्या या बैठकीच्या निमित्ताने ज्याने आता नुकतंच आपल्याला संबोधित केलं ते पक्षाचे राज्याचे नेते आमदार धनंजयजी मुंडे, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विजयसिंह पंडित, विक्रमजी काळे, रुपालीताई चाकणकर, माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ सहकारी श्री बाळासाहेब आजवे, दुर्दैवाने ज्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही यश प्राप्त करू देऊ शकलो नाही ते योगेशजी क्षीरसागर, ज्यांच्या वडिलांपासून दीर्घकाळ माझा राजकारणाशी संबंध आला ते माजी आमदार संजयजी दौंड. राजेश्वर, तुम्ही किती धनंजयच्या बाजूला बसलात तरी माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. असे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी खासदार आनंद परांजपे, युवकांचे अध्यक्ष सुरज चव्हाण, लतीफबाई तांबोळी, ओबीसी सेलचे माझे कर्तव्यकार अध्यक्ष कल्याणजी आखाडे, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष सुनीलजी मगरे, ज्यांच्या वडिलांपासून माझाही दीर्घकाळचा परिचय राहिला ते रमेशजी आडसकर, ज्यांचे आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बीडचा अध्यक्ष म्हणून मी अधिकृत घोषणा करतोय ते बहिरामजी गवते, महिलांच्या अध्यक्षा प्रज्ञाताई खुसरे, फारुखजी पटेल, अमर नायकवडी, विठ्ठलजी सानप, राजकिशोर उर्फ बापा मोदी, बरोबर बोलत, दत्ता वाड, पक्षाचे सर्व स्तरावरील सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि या निर्धार नव पर्वाच्या निमित्ताने उपस्थित असलेले बीड जिल्ह्यातील माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, बरोबर 2 वर्ष 5 दिवसापूर्वीच आम्ही सर्वांनी मोर अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला.
संबंध देशभरात राज्यभरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण गेल्या 10 वर्षापासून इंडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं. अशा वेळेला बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये असलंच पाहिजे असा निर्णय आम्ही काही मंडळी त्या कालावधीमध्ये घेतला. हा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतला. आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीपराव वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, 43 विधानसभा सदस्यांनी साथ त्या कालावधीमध्ये दिली. आणि हा निर्णय त्या कालावधीमध्ये घेत असताना ज्या विचारधारेवरती आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल झाली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार, या मूळ विचाराशी तर्कसंगतच एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही त्या कालावधीमध्ये घेतला. क्रिया प्रतिक्रिया स्वाभाविकपणे त्याच्या मोठ्या प्रमाणावरती उमटल्या गेल्या. टीका टिप्पणीला सामोरं जावं लागलं. पण एकदा निर्णय घेतला, तो निर्धारण घेतला, विचारपूर्वक घेतला, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी घेतला. असा निर्णय घेतल्याच्या नंतर त्या साऱ्या परिस्थितीतून आम्ही सर्वांनी मिळून वाटचाल करण्याचा त्या कालावधीमध्ये प्रयत्न केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जवळ आल्या, निवडणुका लागल्या, त्याला देशभरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं गेलं की पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं इंडियाचं सरकार आलं तर भारत रत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटनाच रद्द केली जाईल. स्वाभाविकपणाने आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये शासकता निर्माण आहे. आदिवासी बांधवांना सुद्धा त्या कालावधीमध्ये वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये आरक्षण दिलंय, ही घटना रद्द झाली तर आपले आरक्षण निघून जाईल. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यामध्ये तथाकथित इंडिया आघाडीला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या देशाच्या कानाकोपऱ्यात हा खोटा अपप्रचार बिंबवण्यामध्ये विरोधकांना त्या कालावधीमध्ये यश आलं. देशामध्ये सुद्धा त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावरती उमटले. आम्ही सर्वजण त्या कालावधीमध्ये सांगत होतो, मी सुद्धा त्याला रायगड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार होतो. देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री. तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, और मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो, तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता. अशी शेरो शायरी करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडे म्हणाले की मी तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही, कारण सांगितलं नाही, पण तुमच्या समोर कारण सांगावंच लागेल. इथं बोलावं की मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता. म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागून मी इथे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते आपल्याला माहित आहे. आजपर्यंत ते करत आहोत हे देखील आपल्याला माहित आहे. बीडच्या आगळ्या वेगळ्या इतिहास आपल्या सगळ्यांना आणि संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आज इथे आलेले आहेत. आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्हा आणि असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू असं वचन आपण तटकरे साहेबांना देऊ, असं मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय, न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे. 200 दिवस न बोलता मी काढले आहेत. या 200 दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्की जिवारी लागली आहे आणि ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी भलेही तो बीडच्या मातीतला असेल किंवा बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचंय की जर माझ्याशी वैर होतं तर माझ्या या मातीची बदनामी का केली. त्यांना एवढंच सांगणं आहे, ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ या पद्धतीने बदनामी केली, त्यांच्या प्रति 4 ओळी म्हणणार, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, जुबान कटी पर लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या, तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता. अशी शेरो शायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.